तर आज आपण बनवत आहोत अंडा तवा मसाला. तर ही मी 4 अंडी घेतलेत आणि मी आता ही बॉईल करणार आहे. तर चला बघूया ह्याची रेसिपी आणि ह्याला लागणारं साहित्य. इथे आपण टमाटर घेतले आहेत, 4-5 टमाटर होते माझ्याकडे, ते घेतलेत आणि ह्याचे असे बारीक पीसेस करायचे, कारण आपल्याला ह्याची ग्रेव्ही बनवायची आहे. आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया, असे बारीक पीसेस करून घेऊया. त्यांना आलं लसूणची पेस्ट होती म्हणून मी आता नाही बनवणार आहे ह्याच्यामध्ये, तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्या. सगळे आपण टमाटर मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि याची प्युरी बनवून घेऊया टमाटरची. आपण इथे अंडी बॉईल करायला गॅस पेटवून घेऊया आणि आपण अंडी बॉईल करून घेऊया. तुमच्याकडे आवडी म्हणजे जेवढी माणसं असेल त्यानुसार आम्ही दोघंच आहोत, त्याच्यामुळे आम्ही 4 अंडी मी टाकली आहे, पण 2 अजून टाकते एक्स्ट्रा, कारण का शिळ्यांसाठी. गोष्ट मी दाखवायला विसरून गेली, कारण का मी अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ना, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि मिरची नव्हती घेतली, मग कोथिंबीर आणि 3-4 मिरच्या टाकून घेते आणि ह्याची पेस्ट करते. चपात्या पण बनवल्या आहेत, फटाफट टोपात ठेवून देऊया. चपात्या बनवल्या टोपात ठेवून देऊया. चपात्या आपण गॅस पेटवून घेऊया, कारण आपल्याला अंडी थोडी फ्राय करायची आहे, म्हणून आपली अंडी बॉईल करून झाली ना, तर मध्ये याला 2 पीसेस करून घेऊया. असे सगळ्या अंड्यांची गरम आहे असतो ह्यात, असे सगळ्या अंड्यांच्या मध्ये पीसेस करून घेऊया. आपले सगळे अंडे कट करून झालेत, तर आपण ह्याला थोडं शॅलो फ्राय करून घेऊया. आपला पॅन गरम झाला आहे, तर आपण तेल टाकून घेऊया, आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत ना म्हणून. इथे आपलं पॅन गरम झालं, अंडी आहेत ना अशी उकडी फ्राय करून घेऊया. सगळे अंडी सगळी टाकलेत, त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून उलटं पालटं फ्राय करून घेऊया. बघू शकता आपली मस्त अंडी फ्राय होतात, तिथेही आपण सरळ करून घेऊया. एक बाजू शिकल्या पण दुसरी बाजू पण पलटी करून घेऊया. इथे आपली अंडी फ्राय करून झाले, बटर असेल बटर टाका, बटर टेस्ट छान येते. आपण त्याच तेलामध्ये बारीक चिरून बारीक एक चॉप केलेला कांदा थोडं लालसर परतून घ्या. ते बघा मी घरी बनवा. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून तेलात परतवून घेऊया. आपलं अद्रक लसूण परतवून झालं, त्याचा कच्चेपणा आहे ना थोडा परतवायचा तेलामध्ये, भाजल्यानंतर निघून जातो. म्हणजे पिवळीमध्ये ना टॅमॅटो कोथिंबीर व्यवस्थित परतवून घेऊया आणि याला 10-15 मिनिटं मंद असं शिजवून दिलं, त्याचा कच्चेपणा लागण्यासाठी. ग्रेव्हीला ना मी 10-15 मिनिटं झाकण मारून थोडं शिजवून घेणार आहे. आपलं 25 मिनिटं झाली आहेत हे टाईम शिजून, तर मस्त तेल सुटलं आहे बघा. तर आपण ना ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. मसाले अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धना पावडर, अंडा मसाला व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अंडा मसाला खूप टाईम लागतो ग्रेव्हीला शिजायला, आपण कच्ची टमाटर वापरतो ना, त्याच्यामुळे टाईम लागतो ग्रेव्ही शिजायला, त्याच्यामुळे बाकी काही नाही. ह्याला थोडा वेळ परतून देऊया आणि आपला अंडी टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली इथे ग्रेव्ही झाली आणि आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया. व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अंडा तवा मसाला आपण बनवतो, पसरत भांड्यात बनवलं ना एकच नंबर, भारी टेस्ट. ह्याला 10-15 मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया. इथे आपला अंडा तवा मसाला रेडी झाला आहे. कोथिंबीर करून गार्निशिंग करून घेऊया. आणि हे तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, पावासोबत कसेही खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर पेजला फॉलो करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.